कमी आमदार हो, कमी मंत्री हो, मारपेक्षा मोठं मंत्री बनायला जा. अहो मग मार कसो तरी जमा होतो तो मन मार राहतो नाही. सगळा विरोध होतो. पुसो आपल्या पुस्तिका प्रगती पुस्तक काढायचे मध्ये मंत्रिमंडळ विरोध होतो आणि तो प्रगती पुस्तकात संजय राठोड नापास करण्याची मोको सारा परीक्षा कराय मग दिनो कोणी आणि रिझल्ट तपासले कोणी मार पेपर आणि नापास किती आहो पण एकनाथ शिंदे पहा संजय राठोड नापास होऊ शकत नाही, नाही तर तुम्हाला नापास करा जो बोले सांगू आता कोणी मत नाही म्हणजे मना मोनकोची माई मग उद्धव ठाकरे साहेब सोबत दिलू आपले आपले संबंध बतायचे ना कोण आवश्यक म्हणजे आपण म्हणजे आपला शेवटी राजकारण जागा राजकारण. आणि त्या बैठकीमध्ये तुम्ही अनेक गौप्यस्फोट केलेले आहेत. उद्धव ठाकरेंचा मला अजून सुद्धा फोन येतो असं सांगितलेलं आहे. काय तो एक मिनिट आम्हाला किस्सा सांगावं. असं अजिबात मी सांगितलेलं नाही आहे. मी म्हटलेलं आहे की बा सर्व राजकीय नेते महाराष्ट्रातले हे सन्माननीय शरद पवार साहेब असतील, काँग्रेसचे असतील किंवा शिवसेना उभाटाचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, हे सर्व राजकीय पक्षाचे मत जरी वेगवेगळे असले तरी मनभेद मात्र कोणाचे नाही आहे. तशा पद्धतीचे संबंध सर्वांनी ठेवलं पाहिजे ही भूमिका मी आजच्या या समाज बैठकीत मांडली. कारण समाजाची जी बैठक होती ती संवाद बैठक होती. एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून मंत्री म्हणून मला इथं बोलवलं. या बैठकीत सर्व पक्षाचे आमचे कार्यकर्ते होते, वेगवेगळ्या पक्षामध्ये ते काम करतात आणि म्हणून त्यांना मी असं म्हटलं की वेगवेगळे वरचे सुद्धा नेते हे वेगवेगळे मतं जरी असत असतात तरी मनानं हे अतिशय मनभेद हे करत नाही. तसं तुम्ही भूमिका घ्या. तुम्ही सुद्धा आपल्या आपल्या पक्षाची जबाबदारी पार पाडताना मनभेद कुठेही ठेवू नका. मतभेद राहिले तरी चालतील असं मी बोललो. काय नेमकं चर्चा फोनवर काय चर्चा झाली उद्धव साहेबांसोबत? अहो ते मी त्यांना असं बोललोच नाही. कोण बोललं तुम्हाला? तुम्हीच म्हणले भाषणामध्ये की मला उद्धव ठाकरेंचे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.